नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत। आणि हे बघा मंडळी, आपला जो हरभरा पेरून जवळ आता 50 दिवस हे पूर्ण झाले आहे। आणि आता हरभऱ्याला कसं की फुलं आणि भरपूर ठिकाणी कावरख्या लागत आहे, परंतु जो अजून मर रोगाचा प्रादुर्भाव आहे आपला हरभरा या ठिकाणी भरपूरच ठिकाणी अशी मर दिसत आहे। त्यामुळे एक फवारणी घेणं खूप गरजेचं आहे। आणि जे हरभऱ्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थित असे फुलं सुद्धा लागले पाहिजे, त्यासाठी सुद्धा आता जी फवारणी आम्हाला घ्यायची आहे तर ती तुम्हाला मी थोडक्यात सांगते की कोणती फवारणी आम्ही घेणार आहोत आणि कशा प्रकारे आता हरभऱ्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कारण आता बघा 50 दिवस हरभरा पेरून पूर्ण झाला आहे, त्यामुळे कसं की हरभऱ्याला भरपूरच फुलं हरभऱ्याला लागले आणि कावरक्या सुद्धा लागल्या आहे। भरपूर ठिकाणी हरभरा आपल्याला जळताना सुद्धा दिसत आहे। म्हणून आता ही जी मर रोगाचा प्रादुर्भाव हा थांबण्यासाठी सुद्धा आपल्याला काही औषध त्याच्यात घ्यायचं आहे। आणि जर आळ्या कुठं आढळून आली तर अशा 2-3 औषधांचा आपल्याला एकच फवारणी या हरभऱ्यावर घ्यायची आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण डिटेल माहिती मिळवण्यासाठी आमचं जे हरभरा आहे ते जॉकी हरभरा आहे, लाल हरभरा आहे। तर या हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात कुठे दिसून येत आहे। तरी पण आम्ही ट्रायकोडर्मा पावडरची अगोदर फवारणी घेतली होती, परंतु थोडंफार मर हरभऱ्यात दिसत आहे। म्हणून आता 2-3 औषधं एकत्र करून फवारणी जी घ्यायची आहे, कारण आळीची सुद्धा आणि जे हरभऱ्याला फुटवे चांगल्या प्रकारे फुलं लागले पाहिजेत, कावरख्या लागल्या पाहिजे। कारण आता ही जी अवस्था हरभऱ्याची आहे तर फुलं किंवा फुटवे लागण्याची जास्त प्रमाणात आहे। म्हणून आपल्याला आता जी फवारणी औषधाची घ्यायची आहे तर ती तुम्हाला मंडळी आता आपण जाणून घेणार आहोत की हरभऱ्यात जी मर रोग जास्त प्रमाणात आढळून येत असेल किंवा मर रोगाचं प्रमाण आपल्या शेतात जास्त झालं असेल तर हे जी मर रोग आहे तर हा कोणत्याही प्रकारची आळी किंवा किड्यापासून होत नाही। तर आपल्या शेतात जी बुरशी तयार झाली आहे किंवा आपल्या शेतात सतत अशी बुरशी तयार झाल्यामुळे यावर्षी तर झालं काय की जास्तीत जास्त पाऊस झाल्यामुळे सुद्धा बुरशी शेतात तयार झाली आहे आणि त्यामुळे सुद्धा हरभऱ्याला ही बुरशी येत असते। पर शक्यतर शेतातील जी आपलं माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे। आणि शेतात मर रोगाचं प्रमाण हे शेतातील जी आपली माती आहे किंवा शेतात तयार होणारी जी बुरशी आहे त्यापासूनच शक्यतर ही तयार होत असते। तर बघा मंडळी, आमच्या शेतात जवळजवळ 2-3 वर्ष झाले भरपूर अशी मर रोगाचं प्रमाण जास्त असल्यामुळे किती पण औषधाच्या फवारण्या घेतल्या तर हे मर रोग नियंत्रणात येत नव्हतं। परंतु जे आम्ही अगोदर जी काळजी घेतली त्यामुळे कसं आता थोडंफार आहे, यावर्षी जास्त प्रमाणात काही नाही आणि हरभरा सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे आहे। तर अगोदर आम्ही सुपर फॉस्फेटच्या एकरी 1 थैली बॅगप्रमाणे हरभरा पेरायच्या अगोदर खत टाकलं होतं आणि सोयाबीन पेरायच्या अगोदर सुद्धा उन्हाळ्यात काही सुपर फॉस्फेटच्या बॅगे आणल्या होत्या। त्यामुळे भरपूरच शेतात असं नियंत्रणात आले आहे आणि मर रोगाचं प्रमाण हे कमी झालं आहे। तर आपण सुद्धा अशी काळजी घ्यायची आहे की पेरणी करण्यापूर्वी ही काळजी घ्यायची आहे। ट्रायकोडर्मा पावडरची सुद्धा आम्ही फवारणी घेतली आहे। तर 7 एकर शेतामध्ये 24 बॅग ज्या ट्रायकोडर्मा पावडर आली ती मिक्स एकदम करून घेतली, कारण पावडर ती मिक्स पटकन होत नाही। म्हणून ती पावडर सुद्धा शेतात मिक्स करून घेतली आणि तिची व्यवस्थित प्रकारे अशी आम्ही फवारणी सुद्धा घेतली आहे। आणि त्यानंतर जे आपण हरभरा पेरतो तर बियाला सुद्धा ट्रायकोडर्मा पावडर लावली होती, तरी सुद्धा भरपूर ठिकाणी असं हरभरा हे कसं की मर रोगाचं प्रमाण हे दिसून येत आहे। तर लगेच आता घ्यायची आहे फवारणी, कारण मर रोगाचं प्रमाण हे कमी व्हावं। आणि आता जर शेतात समजा मर रोग सुरू झाला, हरभऱ्याला एवढाले झाडं होऊन जर आपल्या शेतात हरभरा उबळत असेल, त्याला मर रोग लागत असेल तर
आपण लगेच आता त्वरित फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपलं उत्पादन घटत असतं. एकदा जर हरभरा जळायला लागला तर त्या ठिकाणी बुरशी तयार होते आणि एकापासून दुसरं झाड आपलं जळण्यास सुरुवात होते. म्हणून त्यासाठी आता लगेच घ्यायची आहे फवारणी. त्यासाठी कोणकोणते औषध आपल्याला वापरायचे आहे आणि कोणतं औषध आम्ही वापरणार आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओतून थोडक्यात सांगते. तर आपल्या शेतकऱ्यांनी प्लीज काळजी घ्या, कारण हे बघा आता चांगला हरभरा तुम्हाला पूर्ण शेतात दिसत आहे, परंतु हे असं कुठं मर रोगाचं प्रमाण आपल्याला आढळून येत आहे. तर लगेच घ्यायची आहे फवारणी. तर या मर रोगासाठी आम्ही वापरणार आहोत साप आणि होमिक जल हे 2 औषधी मर रोगासाठी या शेतात वापरणार आहे. आणि जे नायट्रोबेजिनचं फवारणी सुद्धा करायची आहे. नायट्रोबेजिनची फवारणी केल्यानंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी जे फुटवे आणि फुलं आहेत ते सुद्धा चांगल्या प्रमाणात लागणार आहे. आणि नंतर आपल्याला जे आळीसाठी औषध वापरायचं आहे. आता काही ठिकाणी कसं की हिरवी आळी आणि अशी गवळी तपकिरी रंगाची आळीसुद्धा आढळून आली, तर म्हणून त्याच्यासाठी आपल्याला जे औषध घ्यायचं आहे आळीसाठी तर कोराजेन एकदम चांगलं आणि चांगल्या क्वालिटीचं औषध आहे. आणि हे औषध कसं महागडं आहे थोडं, परंतु कोराजेनची जर एक आपण फवारणी जर घेतली तर आळी जवळजवळ शेतात जास्त दिवस काही येणार नाही. 15 दिवस तर लगातार आळी आपल्या शेतात येणार नाही. म्हणून कोराजेनची आणि आम्पलोगा हे 2 औषधीची फवारणी जर आपण घेतली तर नक्कीच आळीसुद्धा आपली या ठिकाणी नष्ट होणार आहे. म्हणून या 2-3 औषधीची फवारणी एकाच डोसमध्ये आम्ही घेणार आहोत. म्हणजे मर रोगासाठी आपण रोको आणि साप हे दोन्हीसुद्धा औषधी वापरू शकतो. होमजेल किंवा नायट्रोबेजनची फवारणीसुद्धा आपण फुलासाठी आणि चांगले फुटवे फुटण्यासाठी घेणार आहोत आणि कोरोजन आळीसाठी. तर ही जर फवारणी आपण घेतली तर नक्कीच या ठिकाणी आळी आणि आपल्या शेतात फुलं फुटवे फुटणार आहे. आणि जे मर रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आपण समजा आपल्या ज्या पद्धतीने औषध आपल्याला बुरशीविरहित औषध असेल तर त्याची फवारणी आपण घेऊ शकतो. परंतु हे जे मर रोग आपल्याला नियंत्रणात आणणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आता आपलं उत्पन्न या ठिकाणी घटत असतं. म्हणून वेळेवरच ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर यावर्षी जास्त काही मर रोगाचा प्रादुर्भाव दिसला नाही, परंतु जो काही आता थोडाफार दिसत आहे. आणि आळीसुद्धा हरभऱ्याची क्वालिटी एकदम चांगली आहे. तर म्हणून आता ही फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आता हरभरा पेरून आपला 50 दिवस हे पूर्ण झाले आहे. आता जे हरभऱ्याची अवस्था आहे ती पूर्ण फुलात आणि या ठिकाणी जे कळ्या आहेत त्या पण पूर्ण पकडल्या आहेत. म्हणून आताच ही जी आपण फवारणी घेतली त्यामुळे आपल्या हरभऱ्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी फुले सुद्धा लागेल आणि माल पकण्यास सुरुवात होईल. तर हा व्हिडिओ जर आवडलास तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. असाच नवीन शेतातील ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.